निवडणूक आयोगाने म्हणजेच ईसीआयने आज राष्ट्रीय माध्यम केंद्र नवी दिल्ली येथे दुपारी 3 वाजण्याच्या दरम्यान पत्रकार परिषद घेतली। ही पत्रकार परिषद जी आहे ते विशेषतः बिहारमधील विशेष अशा तीव्र पुनरावलोकन म्हणजेच एसआयआर प्रक्रियेनंतर आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या मतचोरीच्या गंभीर आरोपांनंतर घेण्यात आलेली आहे। या परिषदेचा किंवा या पत्रकार परिषदेचा मुख्य उद्देश हा मतचोरी झाली की नाही, मतदार यादी आणि इतर मुद्द्यांवर स्पष्टीकरण देणे असा असावा, अशी अपेक्षा देखील होती। मात्र या परिषदेने किती प्रश्नांची उत्तरे दिली आणि कितपत मुद्द्यांचा विस्तृतपणे खुलासा केला यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। हेच आपण या विस्तृतपणे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी सुनील कोल्हे पाटील आणि आपण पाहताय सह्याद्री एक्सप्रेस। निवडणूक आयोगाची ही पत्रकार परिषद विशेष अशी होती, कारण सामान्यतः निवडणूक आयोग अशा पत्रकार परिषदा फक्त निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यासाठीच आयोजित करतो। परंतु बिहारमधील एसआयआर प्रक्रियेदरम्यान किंवा प्रोसेस दरम्यान मतदार यादीतून 65 लाख नवे नावं किंवा मतदारांची नावं वगळण्यात आल्यानं आणि राहुल गांधी यांनी मतचोरीसह निवडणूक आयोगावर गंभीर स्वरूपाचे आरोप केल्यानं ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। काँग्रेसने 2024च्या लोकसभा निवडणुकीत मतदार यादीत फेराफेरी झाल्याचा दावा केलेला होता। विशेषतः कर्नाटकातील महादेवपुरा मतदारसंघात 1,250,000 मतांची चोरी झाल्याचा आरोप देखील केला होता। यामुळे निवडणूक आयोगावरती पारदर्शकतेचा आणि निष्पक्षपातीपणाचा प्रश्न देखील उपस्थित या निमित्तानं झालेला होता आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं निवडणूक आयोगावरती चौफेर अशी टीका देखील झाली आणि त्यानंतर निवडणूक आयोगानं राहुल गांधी यांच्याकडे एक प्रतिज्ञापत्र देखील मागितलं होतं। राहुल गांधी यांनी दरम्यानच्या काळात 5 प्रमुख प्रश्न उपस्थित केलेले होते। विरोधी पक्षांना डिजिटल मतदार यादी आहे ती का दिली जात नाही, यामागे काय लपवले जात आहे का किंवा काही काळबेर आहे का, मतदान केंद्रावरील जे सीसीटीव्ही फुटेज का नष्ट केले जात आहे, कोणाच्या आदेशाने बनावट मतदान आणि मतदार यादीत फेराफेरी का होत आहे, विरोधी नेत्यांना धमकावलं आणि दबाव का टाकला जात आहे, निवडणूक आयोग आता भाजपचा एजंट बनला आहे का। या परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त जे आहेत ते ज्ञानेश कुमार यांनी एसआयआर प्रक्रियेची पारदर्शकता अधोरेखित केली आणि मतचोरीचे आरोप निराधार ठरवलेले आहेत। सीसीटीव्ही फुटेजच्या प्रश्नावरती आयोगानं स्पष्ट केले की जर निवडणूक याचिका दाखल झाली असेल तरच फुटेज जतन केले जाते, अन्यथा ते नष्ट केले जाते, कारण 1 लाख मतदान केंद्रांची फुटेज तपासणे अव्यवहार्य आहे आणि त्याला कायदेशीर परिणाम नाही। यासाठी 273 वर्ष लागतील असं आयोगानं म्हटलेलं आहे। मात्र डिजिटल मतदार यादी, बनावट मतदान आणि विरोधी नेत्यांवरील दबाव यांसारख्या इतर प्रश्नावर ठोस उत्तरं देण्यात आलेली नाहीत। यामध्ये नक्कीच निवडणूक आयोगाने आपली सपशेल माघार आहे असंच याच्यातून दिसून आलेलं आहे। आयोगाने राहुल गांधी यांना त्यांच्या आरोपांवरती शपथपत्र देण्याचं आव्हान दिले, परंतु त्यांच्या प्रश्नांचा थेटपणे खुलासा टाळला गेलेला आहे। यामुळे अनेकांनी या पत्रकार परिषदेला गपचूप बसणं किंवा काहीतरी खामोशी आणि प्रश्न टाळण्याची एक रणनीती आहे असं देखील म्हटलेलं आहे। राहुल गांधी यांनी बिहारमधील जी एसआयआर प्रक्रियेत 65 लाख मतदारांची नावं वगळण्यावरती प्रश्न उपस्थित केले होते, ज्यात 12 लाख मृत मतदार आणि 7 लाख डुप्लिकेट आणि 36 लाख स्थलांतरित व्यक्तींचा समावेश आहे। आयोगाने याला पारदर्शक प्रक्रिया ठरवत सर्व राजकीय पक्षांना मतदार यादी तपासण्याची संधी दिल्याचं सांगितलंय। तसंच निवडणूक प्रक्रियेत सर्वच राजकीय पक्षांना आम्ही समानतेने वागणूक देतो किंवा समान धरतो, आम्ही कुणाचे एजंट नाही असंच त्यांचं म्हणणं होतं। तसंच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 56 तासांत 65 लाख वगळलेल्या मतदारांची माहिती जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या वेबसाईटवर अपलोड केल्याचं स्पष्ट केले। परंतु काँग्रेसने उपस्थित केलेल्या डुप्लिकेट मतदार, बनावट पत्ते आणि फॉर्म 6चा गैरवापर यावरती ठोस पुराव्यांसह खुलासा निवडणूक आयोगानं यावेळी केलेला नाही। राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावरती भाजपचा एजंट असल्याचा आरोप केला होता, ज्याला आयोगानं असंसदीय आणि निंदनीय असं म्हटलंय। आयोगानं गांधी यांना त्यांच्या आरोपांवरती शपथपत्र देण्याचे किंवा माफी मागण्याचे आव्हान देखील दिलेलं आहे, परंतु पत्रकार परिषदेत या मुद्द्यावरती विस्तृत अशी चर्चा झालेली नाही किंवा केली गेली नाही त्यांच्याकडून। आणि त्या खांद्यावरती बंदुका या संदर्भात म्हणजेच निवडणूक आयोग
दुसऱ्या कोणाच्याही सांगण्यावरून काम करतो का, यावरही कोणतेही स्पष्ट उत्तर मिळालेलं नाही. बिहारमधील वोटर अधिकार यात्रा आणि निवडणूक आयोगाच्या निष्पक्षपातीपणावरती काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उपस्थित केलेले प्रश्न हे या परिषदेच्या केंद्रस्थानी होते आणि त्यांनी आता त्या माध्यमातून बिहार येथे जनजागृती सुरू केलेली आहे. काँग्रेसने या यात्रेच्या माध्यमातून मतदार यादीतील हेराफेरी आणि निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरती जनजागृती करण्याचा या माध्यमातून एक मोठा प्रयत्न केला आहे. परंतु आयोगाने या यात्रेला थेट प्रत्युत्तर न देता आपली प्रक्रिया पारदर्शक असल्याचं सांगितले. इतर मुद्द्यावर जसं की कर्नाटकातील मतचोरीचा आरोप किंवा CCTV फुटेज नष्ट करण्यामागील कारण यावरही ठोस अशी चर्चा किंवा त्या माध्यमातून किंवा पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाने कशाही पद्धतीने डावलण्याचा प्रयत्न केला, उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला नाही. निवडणूक आयोगाची ही जी पत्रकार परिषद होती त्या पत्रकार परिषदेत अपेक्षित स्पष्टता आणि ठोस उत्तरे देण्यात कमी पडली. मतचोरी, डिजिटल मतदार यादी, CCTV फुटेज आणि निवडणूक आयोगाच्या निष्पक्षपातीपणावरती उपस्थित झालेल्या प्रश्नांना ठोस उत्तरे या माध्यमातून मिळालेली नाहीत. आयोगाने SIR प्रक्रियेची पारदर्शकता आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन अधोरेखित यामध्ये केले. परंतु राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या गंभीर आरोपांचा खुलासा करण्यात अपयश आले. यामुळे निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह कायम आहे आणि त्याचबरोबर भारताच्या लोकशाहीच्या दृष्टीने निवडणूक आयोगाला अधिक पारदर्शक आणि जबाबदार असणं आवश्यक आहे. परंतु तसं काही होताना दिसत नाहीये. जनतेचा विश्वास हाच लोकशाहीचा खऱ्या अर्थानं पाया आहे आणि तो टिकवण्यासाठी ठोस पावलं उचलणं तेवढंच गरजेचं आहे. अन्यथा अशा परिषदांमुळे प्रश्न अनुत्तरित राहतील आणि संशय वाढतच जाईल. त्यामुळे या पत्रकार परिषदेतून पाहिजे त्या पद्धतीनं निवडणूक आयोगानं उत्तरं दिली नसल्यानं कुठेतरी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जे काही प्रश्न उपस्थित केलेले होते त्या प्रश्नांना कुठेतरी बगल देण्याचं आणि संशय वाढवण्याचंच काम निवडणूक आयोगाकडून केलं गेलेलं आहे. त्यामुळे एकूणच हा जो काही प्रयत्न आहे तो त्यांचा फोल ठरतोय आणि खऱ्या अर्थानं ते कोणत्या एखाद्या पक्षाचं बांधील काम आहे आणि ते काम करताय का या माध्यमातून असा संशय देखील व्यक्त केला जात आहे. एकूणच इलेक्शन कमिशनच्या आजच्या पत्रकार परिषदेच्या या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या सायदर एक्सप्रेस या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तुर्तास धन्यवाद. नक्कीच भेटूयात पुढे.